होमवर्कला एक्झाम्पल दिलं होतं काय लास्ट टाइम? ॲडजॉईंटचं रिलेटेड होतंय का सॅटिस्फाय? होतंय ना? कोणाचं सॅटिस्फाय झालं? सॅटिस्फाय झाले नसेल असं आहे का कोणाचं? मी फक्त व्हेरीफाय करायला विचारलं होतं. मला एक्झाम्पल दाखवायचं. सॅटिस्फाय होते. सॅटिस्फाय कोणाचं झालेलं नाही अजून? झालेलं नाही. डायगोनलची एलिमेंट काय सांग बरं. जे शेवटचं प्रॉडक्ट घेतलं ना तू, प्रॉडक्ट घेतल्यानंतर डायगोनलची एलिमेंट काय सांग ना. अजून कोणाचं वेगळं आलं याच्यात? बरं, व्हेरीफाय इक्वॅलिटी प्रूव्ह झाली. कोणाकोणाच झाले? तुमच्या सर्वांचं झालं. मेजॉरिटी. परत एकदा चेक कर. तू पण चेक कर दोघांना. कारण जनरली कसं असेल की आपल्याला फायनल आन्सरमध्ये आपल्याला चेक करता येईल. बरं ठीक आहे सर. हे एक्झाम्पल सोपं होतं. फक्त इक्वॅलिटी दाखवायची होती, त्या पद्धतीने चेक करायचं. ओके. नंतर पुढचं एक्झाम्पल कंटिन्यू करतोय. पुढे जातो. ते टीव्ही VCRचं जे एक्झाम्पल दिलं होतं त्याचं आन्सर नाही ना? आलेलं नाही. आलेलं नाही असं कोण कोण आहे? नाही आले का? एक्झाम्पल काय मला बघा. ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. एक्झाम्पल बघा. क्वेश्चन असा होता. क्वेश्चन एकदा रीड करतोय, परत एकदा व्यवस्थित वाचा. एखाद्याला व्हॅल्यू वगैरे लिहिताना चुकली असेल तर चेक करून घ्या. ओके. नाव the total cost of 3 TV sets and 2 VCR is 35,000. The shopkeeper wants a profit ₹1,000 per television and ₹500 per VCR. He can sell 2 TV sets and 1 VCR and get the total revenue as 21,500. Find the cost price and the selling price of a TV set and a VCR. Okay. जर मी टेलिव्हिजनची प्राइस किती अजून केली असेल? X आणि Y VCR ची प्राइस अजून केली असेल तर पहिल्या कंडिशन नुसार मला फर्स्ट कंडिशन अशी मिळेल. कारण त्याने कॉस्ट ऑफ 3 TV सेट अँड 2 VCR 3 TV सेट अँड 2 VCR त्याचमध्ये जर 3x + 2y = 35,000. हे पहिलं इक्वेशन माझं फिक्स आहे. याच्यात चेंज होणार नाही. हे माझं पहिलं इक्वेशन फिक्स असेल. दुसऱ्या इक्वेशन मध्ये लक्षात घ्या, ज्यावेळेला मी सेकंड इक्वेशन जनरेट करतोय त्यावेळेला पण त्यांनी जे सांगितलं जी ऍक्च्युअल कॉस्ट होती त्या कॉस्टवर मला एका टीव्ही सेटच्या मागे 1000, एका टीव्ही सेटच्या मागे 1000 आणि एका VCRच्या मागे 500 अशी प्रॉफिट पाहिजे आणि मग मला विकायचं. बरोबर ना? मग एका टीव्ही सेटची प्राइस किती आहे? X आणि त्याच्या मागे किती प्रॉफिट पाहिजे? 1000. किती पाहिजे? 1000. आणि नंतर एका VCRच्या मागे इकडे लक्ष द्यायचं. एका VCRच्या मागे 500 प्रॉफिट पाहिजे. Y + 500 आणि एवढी प्राइस वाढवल्यानंतर त्यांनी किती विकलेत बघा बरं. प्राइस वाढवल्यानंतर ही जी कॉस्ट आहे 1000 आणि 500 वाढवल्यानंतर किती विकलेत बघा. 2 TV and 1 VCR. 2 TV and 1 VCR. But 2 TV and 1 VCR with a profit. बरोबर. मग 2 TV that's 2 in bracket X + 1000 plus 1 VCR 1 into Y plus 500. मग टोटल कॉस्ट किती आली त्याच्यात? 21,500. बरोबर ना? एवढी त्याची प्राइस आली. मग आता ह्या 2 मध्ये याला सॉल्व्ह करून घ्या. कारण लिनियर इक्वेशन पाहिजे मला. या फॉर्म मध्ये लागेल मला. जसं हे पहिलं इक्वेशन आहे त्याच फॉर्म मध्ये. कारण मला मॅट्रिक्स मध्ये घेऊन जायचं आहे. चला मग मल्टिप्लाय करा. 2x + 2000 प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार नाही. that's 21,500
500. Okay. Now x आणि y च्या टर्म बाजूला घ्या. 2x plus y 2000 plus 500 that's 21500. हा तिकडे जाताना काय होणार मायनस मध्ये. मग 2x plus y equals to 21500 minus 2500. सबट्रॅक्ट करा. 2x plus y equals to that's what is the equation second and then reduce करा. मग याला रिड्यूस करा. दोघे इक्वेशन एका ठिकाणी या फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. पहिले इक्वेशन 3x plus 2y equals to 35,000. Then next 2x plus y equals to okay. Then we have to consider the matrix form. Matrix form काय येईल सांगा. सांगा 3 2 2 1 into variable matrix x y equals to आवाज नकोय मस्त बाहेर जाऊन गप्पा मारतो सर जागा भरपूर झालं. मॅट्रिक्स फॉर्म इक्वेशन वर ना मॅट्रिक्स फॉर्म. नाव कन्वर्ट देम इनटू अप्पर राईट. एकच एलिमेंट झिरो करायचं बरोबर. एकच ऑपरेशन. चला सांगा एक ऑपरेशन काय असेल. R2 changes to R2 minus divided by 3. Okay, multiply by minus 3. That's 2 upon 3 R1. पुढे 3 पहिला रो as it is 0. Variable matrix x y equals to 35,000. बसा. दोन पुढे झाली वरती का आवाज. नेक्स्ट हा एलिमेंट चेंज होणार. R2 काय इथे R2 काय 1. ओके ऑपरेशन नुसार 1 minus 2 upon 3 into त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 किती आहे 2 into 2 that's 1 minus 4 upon 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. 3 minus 4 upon 3 that's one is a minus 1 upon 3. बरोबर इथपर्यंत. ओके नाव इक्वल्स टू आता इकडे just R2 and as R1 R2 minus 2 upon 3 into 35,000. चला पुढे काय करू मला सांगा पटापटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर ना. 57 minus 2 into 35 70,000 upon 3. सबट्रॅक्शन सांगा. मायनस किती होणार इथे ना. सबट्रॅक्शन सांगा फक्त. मायनस 13,000 अपॉन 3 हा डिनॉमिनेटर झालं इथपर्यंत. ओके एकच एलिमेंट झिरो करायचा होता तो झाला. वी हॅव टू कन्सिडर अगेन इक्वेशन. इक्वेशन मध्ये परत कन्स्ट्रक्ट केलं बघा. 3x plus 2y equals to 35,000 and then minus 1 upon 3y equals to minus 13,000 upon 3. दोघं बाजूंची मायनस साइन आणि दोघं बाजूंचा 3 काय झाला कॅन्सल. y ची व्हॅल्यू किती आली बस y is equals to 13,000. झालं इथपर्यंत क्लिअर आहे. ओके नेक्स्ट y ची व्हॅल्यू उचलायची याचा पुट करायची. मग 3x plus 2 into 13,000 equals to 35. 13 into 2 26 equals to 35. हा तिकडे जाताना मायनस 3x is equals to 35 minus 26. ओके 3 तिकडे जाताना डिवाइड. therefore x is equals to 9,000 upon 3. therefore x is equals to 3,000. हे सोल्युशन कोणाकोणाचं आहे मोस्ट ऑफ चुकलं कुठे कुठे चुकलं होतं. वाय वायचं व्हॅल्यू बरोबर आले का चुकलं थोडंसं चुकलं पण नाही फायनल आन्सर तर गेलं ना पूर्ण. थोडंसं जरी चुकलं तरी झालं काय कळलंय का.
चेक करून घ्या एकदा कुठे चेक म्हणजे आपला प्रॉब्लेम कुठे आला होता किंवा रो ऑपरेशन कुठे चुकलं होतं. ओके. सेलिंग प्राइस आता 1000 प्लस आणि 500 प्लस सेलिंग प्राइस पण काढायला. हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण फक्त ही प्राइस कोणाची काढली इकडे लक्ष देतो तुम्ही. एक्स आणि वाय, आपण एक्स काय घेतला होता, एका टीव्ही सेटची सेलिंग प्राइस आणि वाय इज VCR, ही आपली फक्त ऍक्च्युअल प्राइस काढली, पण आपण प्रॉफिट नंतरची प्राइस काढली नाही ना. एक्स मध्ये किती ऍड करावं लागेल, 1000, कारण 1000 रुपीज प्रॉफिट येणार आहे बरोबर. मग त्याच्यामध्ये आपल्याला 1000 ऍड करावं लागेल विथ प्रॉफिट, आणि नंतर वाय मध्ये किती ऍड करावं लागतील, 500. मग त्याच्यामध्ये सुद्धा 500 आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. म्हणजे ती आपली ऍक्च्युअल प्रॉफिट सोबतची प्राइस आहे. अलग लक्षात, ते ऍड करावं लागतं. अलग लक्षात, कळतंय का हे? बाकीचे इथं देत का, नक्की. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल देतोय. आपण थोड्याशा नवीन फॉर्म मध्ये होतो आणि त्या नवीन फॉर्म मधलं एक्झाम्पल आपण घेतो. अजून काही एक्झाम्पल्स मध्ये डाऊट आहे का अगोदरचे? रिडक्शन इन्व्हर्जन मेथड मध्ये काही डाऊट नाही ना? ओके. पुढे एक एक्झाम्पल आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. पण एक्झाम्पल घेत असताना एक लक्षात घ्या की ही एक मी जनरल केस तयार करतो. अशी एक केस की जी त्या फॉर्म मधल्या मॅट्रिक्ससाठी, तिकडे लक्ष द्यायचं आहे, ते नंतर घ्या, महत्त्वाचा क्वेश्चन इकडे असतो. त्या फॉर्म मधल्या म्हणजे त्या मॅट्रिक्स फॉर्म मधल्या त्या केसमधले एक पर्टिक्युलर केस असेल. म्हणजे काय की जर त्या फॉर्मचा मॅट्रिक्स जर तर डायरेक्ट इन्व्हर्स काढता येतो, कारण तो CET लेवलच्या क्वेश्चन मध्ये विचारला जातो. जर सपोज दॅट एक डायगोनल मॅट्रिक्स येतो 1 2 3 0 0 0, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि तुम्हाला सांगितलं की याचा इन्व्हर्स काढा. CETला क्वेश्चन त्यांनी इन्व्हर्सेस दिलेले असतील 4 ऑप्शन मध्ये आणि सांगितलं असेल की याचा इन्व्हर्स काय. तुम्ही काय प्रत्येक कॅल्क्युलेशन करत बसणार का, कारण याचा इन्व्हर्स खूप सोपा आहे. मग तो आपल्याला काढून बघायचा आहे की काय आहे आपल्या मेथडनुसार. म्हणजे आपण ड्रॉ ऑपरेशन वापरू शकतो, नाहीतर आपल्या रेग्युलर प्रोसेसने आपण कोणत्याही तिघांपैकी एक मेथडने काढू शकतोय. आणि त्यांनी सांगितलंय की ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढा रो ऑपरेशनचा वापर करून, बरोबर. मग ह्या मॅट्रिक्सचा जर इन्व्हर्स काढायचा असेल तर रो ऑपरेशन आहे, तर एक सिंपल फॉर्म जसं आपण रेग्युलर रो ऑपरेशन अप्लाय करतो त्या पद्धतीने. आणि उरलेले एलिमेंट ऑलरेडी 0 आहेत, फक्त 3 एलिमेंट मला काय करायचे, 1 करायचे. उरलेले 0च आहेत ना, फक्त 3च एलिमेंट मला 0 करायचे. मग त्याच्यानुसार आपल्याला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय तो हे आपल्याला शोधायचं आहे. मग क्वेश्चन लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट नवीन क्वेश्चन 8. If A equal to x 0 0 0 y 0 0 0 z is a non-singular matrix non-singular म्हणजे obviously inverse निघणार. Then find a inverse. Then find A inverse by elementary row transformations elementary row transformation. Hence find the inverse of 2 0 0 0 1 0 0 0 minus 1.
चला ओके सोल्युशन बघा. डिटर्मिनंट ऑलरेडी काय त्यांनी दिलं आहे नॉन सिंग्युलर, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जे आन्सर मिळेल ते काढून बघा वाटल्यास. ते ऑब्व्हियसली काय असणार माझं नॉन झिरो असणार. ओके नाव लेट गिवन मॅट्रिक्स काय आपल्याकडे x0 0 0 y 0 0 0 z. Now we have to take a determinant. Determinant बघा x0 0 0 y 0 0 0 z. चला सांगा बरं पटकन. x in bracket y z minus 0. ओके हे दोघं 0 झाले म्हणजे पुढचे दोघं पॉईंट 0 झाले, कारण यांनी मल्टिप्लाय केलं तर ऑब्वियसली पुढचे एलिमेंट 0 होईल. मग हा काय मिळेल बघा x into y into z which does not equals to 0. का 0 नाहीये? कारण त्यांनी ऑलरेडी म्हटलंय की ते काय नॉन सिंग्युलर. तिघांपैकी एकही एलिमेंट 0 येणार नाही. तिघांपैकी एक जरी 0 आला तर तो इक्वल टू 0 होतो. म्हणजे x पण 0 नाही, y पण 0 नाही, z पण 0 नाही. तिघांपैकी आपण प्रॉडक्ट घेतला तर इक्वल टू नॉन 0 मिळणार. मग आपला ऑब्वियसली टू फाइंड अ इनवर्स रो ऑपरेशनची मेथड आहे. टू फाइंड A inverse by using row transformations. Now consider equation सांगा. चला इक्वेशन काय होतं रो ट्रान्सफॉर्मेशनचं इक्वेशन A into A inverse. That's A into A inverse is equals to identity. Put the value of A and identity matrix. A ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे x0 0 0 y 0 0 0 z into A inverse as it is equals to identity matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके चला तिघही एका स्टेप मध्ये ऑपरेशन आहे, कारण तिघही इंडिपेंडंट आहे. एकमेकांचा कोणाचाही वापर होत नाही त्यांच्यामध्ये. याच्यात पहिल्या रोला कितीने डिवाइड करणार x, दुसऱ्या रोला आणि तिसऱ्याला कोणत्याही रोचा एकमेकांमध्ये वापर होत नाही. फक्त त्या इंडिव्हिज्युअली आपण त्यांना काय करतोय डिवाइड करतोय. इट सेल्फ व्हॅल्यूज नाही. म्हणजे तिघही एलिमेंट ऍट अ टाइम चेंज होतात. 3 ऑपरेशन ऍट अ टाइम येतात. तर चला तिघ ऑपरेशन पुट करा. पहिलं ऑपरेशन r1 चेंजेस टू r1 अपॉन x, r2 चेंजेस टू r2 अपॉन x and r3 चेंजेस टू z. चला मग ऑपरेशन अप्लाय करा. तिघ कॉलम रोज वाईज आपले जे एलिमेंट चेंज होतील ते राईट करायचे. मग मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 into A inverse is equals to पहिल्या रोला कितीने डिवाइड केलं म्हणजे पहिला एलिमेंट काय 0 0, दुसरा तिसरा ओके. आल्याच्या साईडला बघा, गेल्याच्या साईडला बघा, हा आपला कोड आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. दॅट्स व्हाट इज आयडेंटिटी इनटू A इनवर्स इज इक्वल्स टू 1 upon x 0 0 0 1 upon y 0 0 0 1 upon z. बरोबर इथपर्यंत. नाव देन आयडेंटिटी इनटू A इनवर्स म्हणजेच कोण which is equals to 1 upon x 0 0 0 1 upon y 0 0 0 1 upon z. आता पहिला मॅट्रिक्स जो होता A मॅट्रिक्स, त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायला होता, बरोबर ना. त्याच्यात आणि याच्यात काय फरक दिसतो इन्व्हर्स मध्ये? काय फरक दिसतोय? इथे x y z डायगोनल एलिमेंट होते, बरोबर ना. आणि ज्यावेळेला याचा इन्व्हर्स काढला त्यावेळेला ते डायगोनल एलिमेंट त्यांच्या काय फॉर्म झालेत रेसिप्रोकल मध्ये. काय तयार झाले रेसिप्रोकल मध्ये. x चा रेसिप्रोकल 1 upon x आला, y चा रेसिप्रोकल आणि z चा रेसिप्रोकल. दॅट्स व्हाट इज माय रिक्वायर्ड इन्व्हर्स. तोंडी काढते याचा इन्व्हर्स काय होतो आपला मॅट्रिक्स 1 upon 2 बरोबर. म्हणजे कोणता मॅट्रिक्स सुद्धा तोंडी डायरेक्ट आन्सर येतं. लक्षात समजतंय काय? ओके इथपर्यंत कम्प्लीट करा. याचा इन्व्हर्स कसा लिहायचा तुम्हाला माहिती. फायनल आन्सर लिहून पटकन. Question number 9. Question number 9.
त्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं ते व्यवस्थित बघा आणि मग पुढे करा. इफ A इज इक्वल्स टू 2x2 मॅट्रिक्स आहे 3 1 minus 1 2 3 1 minus 1 2, then show that a square minus 5a plus 7i is equals to 0 plus 7i equals to 0. Hence find a inverse. Hence find a inverse म्हटलंय म्हणजे जे दिलेलं आहे त्याच्यावर काढा. आपली मेथड नुसार नाही, जे एक्सप्रेशन दिले त्या एक्सप्रेशनचा वापर करावा. त्या एक्सप्रेशन नुसारच आहे. जर झालं का सर्वांचं लिहिलं गेलं? ओके. जर थोडासा एक्सप्रेशनचा विचार केला ना तर एक्सप्रेशन बघा त्यांनी काय शो करायला हवं. हे कुठून आणलं बरं? हे का सॅटिस्फाय करतं हे जरा लक्षात घ्या. हा a स्क्वेअर आहे बरोबर, मायनस हा प्लस मध्ये होता, दुसरा मायनस मध्ये बरोबर. इथली एक व्हॅल्यू इंटू a, इथे काय व्हॅल्यू घ्यायची ते तुम्हाला सांगतोय. दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ऍडजस्ट करून देतो. आणि प्लस याच्यामध्ये अजून एक इथे एक टर्म आहे ती इक्वल टू 0. कोणता मॅट्रिक्स घेतोय मी? 2x2 चा. 3x3 चा काही इथे संबंध येणार. 3x3 गेला की थोडंसं व्हेरिएशन इक्वेशन मध्ये बदल होणार. कारण 3 टप्प्यामध्ये आपल्याला येणार a क्यूब मध्ये पॉलिनॉमियल असेल. हे पॉलिनॉमियल आहे इन मॅट्रिक्स मध्ये, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इन मॅट्रिसेस. हा 5 कुठून आला, हा 7 कुठून आला? प्लस मायनस प्लस अल्टरनेट साइन घेतला तर मी लक्षात घ्या. तो 5 आणि 7 कुठून आला? या मॅट्रिक्स मध्ये अशा व्हॅल्यू मला सांगा की ज्या ठिकाणी ते ऍडजस्ट होतात. तुम्हाला ट्रेस ऑफ मॅट्रिक्स माहिती आहे? ट्रेस, द ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स इंडियाच्या मुलांना खास करून लागेल, लक्षात असू. नाव ट्रेस, ट्रेस ऑफ ए काय असतो? डायगोनलची ऍडिशन. डायगोनलची काय असते? ऍडिशन असते. द इलेमेंट सम द डायगोनल एलिमेंट्स बरोबर ना. डायगोनलचे एलिमेंट कोण कोण आहेत बघा, 3 आणि 2. सम किती येते? 5 बरोबर. म्हणजे ही जी ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू असते ती म्हणजे असते ट्रेस ऑफ ए. काय असते? ट्रेस ऑफ. आणि इथे जो असतो हा 7 कुठून येणार मग? 7 डिटर्मिनंट काढा बरं याचा. 3 into 2 6 plus 1 7. that's one is the determinant of a बरोबर. म्हणजे हे इक्वेशन तुमचं फिक्स आहे. काय? a स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ a इंटू a प्लस डिटर्मिनंट ऑफ इक्वल टू 0. म्हणजे हे पॉलिनॉमियल या दिलेल्या मॅट्रिक्सला काय करतं? सॅटिस्फाय करतं. काय करतं? सॅटिस्फाय. सॅटिस्फाय म्हणजे जसं आपण एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काढतो, जसं ते रूट आपल्या दिलेल्या पॉलिनॉमियलला सॅटिस्फाय करतात, तसंच हा ए मॅट्रिक्स ह्या पॉलिनॉमियलला काय करतं? सॅटिस्फाय करतं. तुम्ही जे वरती एक्झाम्पल लिहिले ते तिथे वरती लिहून ठेवायला, कारण हा महत्त्वाचा भाग आहे. कुठे ना कुठेतरी वापर होणार. a स्क्वेअर मायनस ट्रेस a इंटू a प्लस डिटर्मिनंट ऑफ a इक्वल टू 0. एवढंच द्यायचं. ओके. आणि आता क्वेश्चन कडे येतो. त्यांनी काय केलंय, ह्याच इक्वेशनला सॅटिस्फाय होतं हे दाखवायचं आहे. त्या इक्वेशनला काय करतं? हे सॅटिस्फाय. म्हणजे फक्त एक काम करायचं, a ची व्हॅल्यू उचलायची, याच्यात पुट करायची, सॉल्व्ह करायचं. इक्वल टू काय मिळायला पाहिजे? 0 मिळाला. इक्वल टू 0 मिळायला पाहिजे. आणि मग त्यानंतर ह्याच इक्वेशनचा वापर करा आणि त्याचा इनव्हर्स फाइंड आउट करा. काय फाइंड आउट करायचं आहे? इनव्हर्स. चला मग आता आपण एक काम करू. आधी आपण जे इक्वेशन दिले त्याला कन्सिडर करू आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट त्याच्या a च्या व्हॅल्यूज पुट करून देऊ. मग आपल्याला जे दिलं आहे मेन्शन करू. लेट a मॅट्रिक्स. a मॅट्रिक्स काय? 3 1 minus 1 2. that's one is a given matrix. okay, consider केल्यानंतर आपलं इक्वेशन a स्क्वेअर मायनस 5a प्लस 7i इक्वल्स टू a इंटू a. a स्क्वेअर म्हणजे कोण? a स्क्वेअर म्हणजे a इंटू a, कारण मॅट्रिक्स मध्ये टाकतो आपण. म्हणजे a इंटू a डायरेक्ट काही मॅट्रिक्सचा स्क्वेअर नाही निघत. त्याला दोघांचा काय करावं लागेल? प्रोडक्ट. नाही तर मग a स्क्वेअर काढावं लागेल, मग सगळ्यांचा स्क्वेअर करून घ्यायचा, असं होत नाही. त्यांच्या दोघांचा काय घ्यावं लागेल? प्रोडक्ट घ्यावं लागेल. मायनस 5
ए प्लस 7 इक्वल टू काय मिळायचं मला 0 यायला पाहिजे. व्हॅल्यूज पुट करू आपण. ए इंटू ए मॅट्रिक्स ए 3 1 -1 2 इंटू 3 1 -1 2 minus 5 into a 3 1 -1 okay plus 7 into identity matrix 1 0 0 1. चला आता आपण याला सॉल्व प्रोडक्ट घ्या दोघांचा. आता ऑब्वियसली प्रोडक्ट परत 2x2 मध्ये असेल. दोघेही 2x2 आहेत ना, म्हणजे रिझल्ट सुद्धा 2x2 मध्ये. रो वर्सेस कॉलम सांगा पटकन. 3 into 3 9 1 into -1 9 -1 8 झालं. नंतर 3 into 1 1 into 2 2 3 plus 2 5 -1 into 3 2 into -1 is -2 -3 -2 okay 2 that's -1 into 1 -1 2 into 2 4 सांगा 3 मायनस हा 5 आतमध्ये मल्टिप्लाय करून द्या. आतमध्ये मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्याने बघा 15 5 -5 10. ज्यावेळेला तुम्ही मल्टिप्लाय करतायत मायनस पण मध्ये घेऊन गेला तरी चालता, नाही घेतला तरी चालेल. पण ज्यावेळेला सबट्रॅक्शन घेणार त्यावेळेला लक्षात घ्या कॉम्पोनंट टू कॉम्पोनंट झाली पाहिजे. 11 to 11 बरोबर ना. प्लस 7 पण मध्ये मल्टिप्लाय करून द्या 7 0 0 7. ओके नाउ कॉम्पोनंट वाइज ऍडिशन सबट्रॅक्शन घ्या. 8 -15 प्लस 7 पहिले एलिमेंट. ओके बघा 8 मध्ये मायनस या -15 प्लस 7 झाला पहिला एलिमेंट. दुसरा 5 5 0 5 -5 प्लस 0 5 -5 प्लस 0. तिसरा एलिमेंट -5 -5 0 -5 मायनस ऑफ -5 बरोबर मायनस गेट प्लस 5 प्लस 0 बरोबर. नेक्स्ट 3 मायनस ऑफ 10 प्लस 7 3 -10 plus 7. That's only the null matrix which are equal to 0. This equation equal to 0. शो झालं. मला शो करायला लावलं होतं. That's equal to 0 येत आहे. मग मी इथे काय मेन्शन करणार therefore a² - 5a plus 7. That's only the show. Hence show. इथपर्यंत झालं. ओके पुढे त्यांनी काय करायला लावलं इनव्हर्स काढायला लावला बरोबर ना. या एक्सप्रेशनचा वापर करा आणि त्याचा इनव्हर्स काढा. म्हणजे हे दिलेलं एक्सप्रेशन याचा हे शो झालं म्हणजे ऑब्वियसली याचा वापर करून आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण लक्षात घ्या आता त्या एक्सप्रेशनचा वापर कसा होतो. त्या एक्सप्रेशन मध्ये मला ए इनव्हर्सची व्हॅल्यू पुट करावी लागेल. मग ए इनव्हर्सची व्हॅल्यू पुट करण्यासाठी एक तर मल्टिप्लाय करावं लागेल एक तर डिवाइड करता येतं का मॅट्रिक्सने. मल्टिप्लाय करावं लागेल. डिवाइड करता येणार नाही बरोबर. ऍड पण करता येणार. लक्षात घ्या. म्हणून तिथे जर मला ए इनव्हर्स आणायचा ह्या एक्सप्रेशन मध्ये तर मी सिम्पली त्याला एक तर पोस्ट मल्टिप्लाय करेल एक तर प्री मल्टिप्लाय करेल. मग मी काय करतो जे एक्सप्रेशन दिलंय त्या एक्सप्रेशनला प्री मल्टिप्लाय करतो ए इनव्हर्स म्हणजे याला. ओके नाउ कन्सिडर ए इनव्हर्स a² - 5a plus 7 equal to 0. Pre-multiply both side by a inverse. चला मल्टिप्लाय करून सांगा. a inverse in bracket a² - 5a plus 7i equals to a inverse into 0. आता त्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला त्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय. सांग a inverse into a into a स्क्वेअर ला लिहिता मी काय लिहिला a इनव्हर्स a into a. ना पुढे हवी बाहेर काढून या कॉन्स्टंट आहे a इनव्हर्स into a प्लस 7 into a इनव्हर्स into i इक्वल टू याला मल्टिप्लाय केला ऑब्वियसली इक्वल टू काय मिळणार 0. चला पुढे काय करू मला तुम्ही सांगायचं. काय दिसतंय बरं याच्यामध्ये काय दिसतंय आपण वापरले त्याला बऱ्याच वेळा मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा वापरलं. a inverse into equal to okay but a inverse into a equals to identity बरोबर. म्हणजे ही जी व्हॅल्यू दिसते एवढी या व्हॅल्यूची त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू इक्वल टू काय ना आयडेंटिटी. मग आयडेंटिटी इंटू ए
याची व्हॅल्यू पुट केली, आयडेंटिटी इंटू ए मायनस 5 आय प्लस 7 ए इनवर्स इंटू आयडेंटिटी, दाखवलीचं ए इनवर्स, कारण आयडेंटिटीने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. मग इथे पण काही फरक पडणार नाही, बरोबर ना. ए मायनस 5 आय. पण त्याची गरज केव्हा असते माहिती का आयडेंटिटीची, जेव्हा एखादी स्केलर व्हॅल्यू मल्टिप्लाय असते. मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन नाही, स्केलर व्हॅल्यू. आता इथे मॅट्रिक्स होता का, इथे मॅट्रिक्स आहे का कुठे, नाही, म्हणून आपल्याला आय तिथे लिहावाच लागेल. कॉन्स्टंट आहे इंटू आय लिहावं लागेल. नुसतं तुम्ही 5 नाही लिहू शकत, 5, कारण इथे मॅट्रिक्स आहे इथे मॅट्रिक्स आहे, तर तुम्ही मधली व्हॅल्यू फक्त नुसता 5 लिहू शकत नाही. मग तिथे आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स, कारण कॉन्स्टंटला मल्टिप्लाय कोण असतो, ऑलवेज आयडेंटिटी असते, बरोबर. मग आता लिहिताना 7a इनवर्स इक्वल टू 0, मला याची व्हॅल्यू काढायची. उरलेल्या व्हॅल्यूज त्या बाजूला, उरलेल्या व्हॅल्यूज तिकडे गेल्या. काय येईल सांगा बरं. 7a इनवर्स इज इक्वल्स टू 5i मायनस ए, बरोबर. या व्हॅल्यू पुट करून द्या बरं. आयडेंटिटी माहिती आहे, ए माहिती आहे, पुट करून द्या. सांगा बरं. 5 इंटू 1 0 0 1 मायनस ए मॅट्रिक्स 3 1 मायनस 1 2. चला ॲडिशन घेऊन टाका यांची. 5 मल्टिप्लाय करा आधी आतमध्ये. 5 0 0 5 मायनस 3 1 मायनस 1 2. चला सबट्रॅक्शन घ्या दोघांची. इथे मायनस 7 आहे. 5 मायनस 3 2 0 मायनस 1 0 मायनस ऑफ मायनस 1 5 मायनस 2. हा इकडे कोण होता, एक काम करा, हा 7 तिकडे जाताना काय होणार, डिवाइड. मग ए इनवर्स इज इक्वल्स टू 1/7 इंटू 2 मायनस 1 1 3. That's what is my A inverse of this matrix. वाटल्यास क्रॉस चेक करून घ्या. क्रॉस चेक कसं करायचं, 2 क्रॉस 2 मध्ये डायगोनल एलिमेंट बदलतात, डायगोनल एलिमेंट बदलतात, उरलेल्यांची साइन बदलते. डायगोनल हा 2 इकडे गेला 3 इकडे आला, आलाय का, आणि उरलेल्यांची साइन हा +1 होता तिकडे काय झालाय, इथे -1 होता तिकडे काय झालाय, आणि डिटर्मिनंट 3 into 2 6 मायनस गेट +1 7 1/7 येतोय. इनवर्स काढायला होता, इनवर्स निघाला, शो करायला होतं, शो झाला. दॅट्स आवर इनफ आन्सर. आलं लक्षात. या टाइप मध्ये एक्झाम्पल देतोय, पटकन सॉल्व करायचं. डाऊट असेल तर क्लिअर करत राहा. प्री मल्टिप्लाय कशाने केलं, ए इनवर्स. प्री म्हणजे अगोदर तिचे एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन त्याच्या आधी ए इनवर्सने काय केलं, मी इथे मल्टिप्लाय, हे एक्सप्रेशन ॲज इट इज ए इनवर्सने मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेट दिला होता, बरोबर. आणि 5 0 ला आधी प्री मल्टिप्लाय केलं ए इनवर्सने, मग आतमध्ये मल्टिप्लाय केलं ना मी. हा ए लिहिताना कसा, ए स्क्वेअर लिहिताना कसा लिहिला, ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर. हा ए मल्टिप्लाय झाला, याला मल्टिप्लाय झाला, बरोबर. ए इनवर्स इंटू ए इंटू ए, ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर. ए इनवर्स इंटू त्यात 5 कॉन्स्टंट होता, बाहेर काढला, ए इनवर्स इंटू काय आला, ए. नंतर हा 7 बाहेर कॉन्स्टंट काढला, ए इनवर्स इंटू आय, हा तर 0 झाला, त्याला 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणून. आणि नंतर याची व्हॅल्यू काय, आयडेंटिटी, पुट केली इथे. हा ए ॲज इट इज राहिला, बरोबर. 5 इंटू ए इनवर्स इंटू ए, याची व्हॅल्यू काय पुट केली, आयडेंटिटी. हा 5 ॲज इट इज राहिला, बरोबर. नंतर ए इनवर्स इंटू आय, ए इनवर्स आयडेंटिटी मल्टिप्लाय केला काही फरक पडत नाही, म्हणून फक्त नुसता काय घेतला, ए इनवर्स. हा 7 ॲज इट इज. नंतर ह्या आय इंटू ए ने आयडेंटिटी मल्टिप्लाय केल्यामुळे याला काही फरक पडला नाही, म्हणजे ए ॲज इट इज झाला. पण इथे 5 कॉन्स्टंट होता म्हणून इथे ॲज इट इज आय ठेवला, बरोबर. मग एक्सप्रेशन तसंच तसं होतं, मला याची व्हॅल्यू काढायची होती. या दोघे टर्म उचलल्यात, इकडच्या बाजूला पाठवल्या. हा प्लस मध्ये होता, इकडे मायनस झाला, हा मायनस मध्ये होता, इकडे प्लस झाला, आणि ही टर्म ॲज इट इज, बरोबर. मग दोघांच्या व्हॅल्यू पुट करून दिला, आयडेंटिटी आणि एची मला माहिती होती. पुट केल्यानंतर दोघं पुट केले, एक्सप्रेशनला सॉल्व्ह केलं. 7 इंटू ए इनवर्स हा आला, हा 7 इकडे मल्टिप्लाय, इकडे त्यांना डिवाइड झाला. समजतंय, ठीक.